श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात बाळा, येणारा काळ तुमच्यासाठी खूप काही सुख आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे. हा आठवडा जो पुढील काही तासात तुला चमत्कार देणारा ठरणार आहे. बाळा, जेव्हा तुम्ही हे प्रार्थना माझ्याकडे केलं आहे, ती विनंती माझ्याकडे केलं आहे, तर आजपासून या क्षणापासून निश्चिंत व्हा. या क्षणाला तुझ्यापर्यंत हा देवी संदेश येईल. तिथपर्यंत तुमच्या आयुष्यात खूप काही असे परिवर्तन घडताना तुम्ही पाहाल. देव म्हणतात बाळा, जेव्हा सर्व काही मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवतात आणि तो मार्ग मी आज तुला दाखवण्यासाठी आलो आहे. विश्वासाने या संदेशापर्यंत तू आला असेल तर हा संदेश आणि विश्वासाने संपूर्ण ऐक, कारण तुझी फसवणूक मी कुठेही होऊ देणार नाही. बाळा, काही कारणांनी तुमच्या आयुष्यात जर तुम्ही उलटा पालट पाहत असाल, खूप काही परिवर्तन जे तुम्हाला इच्छित नाही ते या क्षणाला देखील तुमच्या आयुष्यात घडत असेल. काही अशा घटना ज्या तुम्हाला कधी आवडत नाही त्या देखील तुमच्यासोबत घडत असतील, पण हा काही शेवट नाही हे लक्षात घ्या आणि देवी योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. देव आणि देवाच्या योजना तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे. तुम्ही देवाजवळ जे काही प्रार्थना करत आहात ते स्वीकारल्या जात आहे. आज जरी या क्षणाला देखील जर तुम्ही काही कठीण परिस्थितीला तोंड देत असाल तरी घाबरू नका. विसरून जाऊ नका की मी तुमच्या मदतीसाठी इथे उपस्थित आहे. जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकून, माझ्यावर तुमचा संपूर्ण भार टाकून निश्चिंत असावे, मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, तू फक्त तुझे कर्म कर. तुझ्या जीवनातील आयुष्यातील ज्या कुठल्या अडचणीच्या भागावर तुला मदतीचा हात हवा आहे त्या ठिकाणी मी तुला मदत करणार आहे. स्वामीकडून तुम्हाला मदतीचा हात प्राप्त करण्यासाठी 1111 असे लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये देव महान आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. बाळा, निश्चिंत राहा, कारण माझी मदत तुला त्या क्षणाला देखील प्राप्त होईल ज्या क्षणाला तुला असे वाटेल की सर्व काही संपले आहे, आता काही शिल्लक नाही. पण देवाचा आशीर्वाद त्या क्षणाला तुझ्यासाठी कार्य करेल. तेव्हा तू निश्चित राहा आणि मनात कुठलीही भय, भीती, शंका बाळगू नकोस, कारण देवाचे कार्य हे तुमच्या विचाराच्या पलीकडे असते. देवी चमत्कार हे तुमच्यासाठी कुठल्याही क्षणी घडायला तयार असतात, कारण देव ते तुमच्याकडे देऊन तुमचे भाग्य परिवर्तन करू इच्छितात, कारण देवाने तुमचे काही चांगले कर्म पाहिले आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माझ्यावर विश्वास ठेव. तुला आज जे काही कठीण वेळ वाटत आहे ती तुझ्यासाठी सुखाची वेळ देण्यात येईल. बाळा, काल जरी थोडा कठीण असला तरी घाबरू नको. मी सदैव तुला सहाय्य देऊन पुढे नेऊ इच्छितो. तुझ्या त्या प्रगतीच्या दिशेने तुला तो हात देईन आणि तुझे ते कार्य पूर्ण करण्यात काहीतरी मदत मिळेल आणि ज्यामुळे तुमचे कार्य संपन्न होईल. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यासाठी तो मार्ग उघडणार आहे जिथून तुला ते सहाय्य प्राप्त होईल. तू अशा योजनेचा भाग बनायला जात आहे जी योजना तुमच्यासाठी देवाने आखलेली आहे. पूर्वीच काही कारणामुळे तुम्ही तिथपर्यंत पोचू शकला नाही, परंतु आज आणि आत्ता या क्षणापासून तुमच्यासाठी असे काही मार्ग देव घडवू इच्छितात. त्यावर तुम्ही फक्त एक पात्र होणार आणि पुढे चालाल तेव्हा तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होताना दिसून येईल. विश्वास ठेव, देवाजवळ तुमच्यासाठी अपार योजना आहेत. काही अशा संधी आहेत. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी माऊली, तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. ज्या तुम्हाला प्राप्त होतात, तुमच्या आयुष्याचे सोने तुम्हाला करता येईल, त्या संधी तुमच्याकडे चालून येतील. देवाचा आशीर्वाद आणि देव तुम्हाला मदत करायला येथे उपस्थित आहे. तुम्ही फक्त देवाचा प्रार्थना करा आणि देवाच्या मार्गदर्शनाखाली ते कार्य करण्यास सुरुवात करा. मोठे यश तुमच्या दिशेने पुढे चालून येईल. देव म्हणतात, बाळा, तू असा हंगामात प्रवेश मिळवत आहे जिथे तुमच्यासाठी मोठे यश ठेवण्यात आले आहे. देवाची कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे. याचा अनुभव तुला एका रात्रीतून सुद्धा येईल, कारण माझे विशेष सेवा
तू केला आहे आणि ती माझ्यापर्यंत आले आहे. मी तो स्वीकार करत आहे आणि तुला त्यामुळे आशीर्वादित करत आहे की आजपर्यंत तुम्ही ज्या काही संघर्षात होता तो संघर्ष आज संपून जाईल. या रात्रीतून तुमच्यासाठी जीवनात परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येतील. होय, देव तुला सांगतोय, देव तुला इतरांसारखा फसवणार नाही. विश्वास ठेव. पुढील 3 मिनिटात तुमच्या भाग्यात तो चमत्कार नाही झाला तर सांग, कारण आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोचणे हा देखील एक चमत्कारच आहे. देवी योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाची योजना आणि देवतू तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहे. देव म्हणतात, माझ्या मूल्यवान मुला, लक्षपूर्वक ऐक. मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तिथे तुमच्या जीवनाबद्दल एक प्रमुख निवड केले गेले आहे. देव म्हणतात, बाळा, तुमचे संपूर्ण जीवन सूर्यापेक्षा जास्त प्रकाश पसरवणार आहे. म्हणून वरील चमत्कारिक आशीर्वादाच्या हंगामासाठी स्वतःला तयार करा, कारण या हंगामात तुम्ही प्रवेश करणार आहात. ती देवाची इच्छा आहे. देव तुम्हाला त्या हंगामात प्रवेश करण्यासाठी प्रमुख मानतात आणि तुम्हाला तो मार्ग दाखवू इच्छितात ज्यामुळे तुमचे जीवन अगदी सुंदर देणे आणि कुठल्याही कमतरतेशिवाय जे तुम्हाला हवे आहे ते पूर्ण केल्या जाईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, पुढील 1 ते 2 दिवसात तुमच्यासाठी असे काही परिवर्तन होणार आहे. त्यामुळे तुमचे मागचे पीडा, तुमचे संकट, तुमचे दुःख आणि त्या तुमच्या यातना बंद होऊन तुम्हाला ते सुख, ते आनंद आणि आनंदाचे क्षण देण्यात येतील. तुमच्या मागचे दारिद्र्य संपून जाईल. तुमच्यासाठी असे आरोग्याचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमचे दुःख निरासन करण्यासाठी देव दूतांना पाठवत आहे. तुमच्यासाठी देवाकडे अनेक योजना आहेत ज्या तुमच्यासाठी इथून पुढे राबवण्यात येणार आहे. देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अविरत सुरू आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू विश्वासाने या संदेशापर्यंत आला आहे तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि या संदेशातील आशीर्वादाचा मनापासून आणि पूर्ण शक्तीसह स्वीकार कर, कारण मी ते तुझ्यासाठी देत आहे. देव म्हणतात, बाळा, या संदेशापर्यंत तू जर आला असेल तर तुझ्या मागची पीडा हरण करणे हे माझे कर्तव्य आहे. तेव्हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला ते असलेले कर्ज खूप काही काळापर्यंत सहन करावे लागणार नाही. त्या पीडा त्याच्या नष्ट होतील आणि त्याचे कर्ज देखील कमी होताना त्याला अनुभवायला येईल. त्याच्यासाठी आर्थिक चमत्कार या पुढील आठवड्यात तो प्राप्त करणार आहे, जो तो त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि माझ्याकडे प्रार्थना देखील करत आहे. त्याला त्यातून ते मोठे यश प्राप्त होणार आहे, कारण तो मनापासून माझी प्रार्थना करत आहे. आर्थिक समस्या त्याच्या सुटणार आहेत. जो माझ्याकडे ही प्रार्थना करत आहेत त्या बाळाला मी या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्याची ती पीडा संपून त्याला ते सुख, ते आर्थिक प्रश्न सुटण्याचे सुख प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, आजची परिस्थिती पाहून घाबरून जाऊ नकोस. संयम ठेव, धीर ठेव. मी तुझ्यासाठी खूप काही अशा योजना आखत आहे ज्यामुळे तुला ते आर्थिक प्रश्न सहन करावे लागणार नाही. इथून पुढे तुला ती मदत दिली जाईल. बाळा, संयम ठेव, धीर ठेव आणि जेव्हा तू पुढे जाशील, आपले कर्म पूर्ण करशील, तेव्हा तुझ्या दिशेने तो चमत्कार येऊन तुला ते सुख प्राप्त होईल. तुझी आर्थिक विवचना सोडवण्यासाठी मी तो मार्ग तुला नक्कीच दाखवेल. यावर विश्वास ठेव. तुझे प्रयत्न देखील सुरू ठेव, कारण तू त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करशील आणि हे प्रयत्न करत असताना तुला माझा चमत्कार प्राप्त होईल. तेव्हा प्रयत्न करायला विसरू नका, कारण तुमच्या दिशेने मोठा चमत्कार होण्याची वेळ येत आहे. तेव्हा तुम्ही सज्ज असावे. मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, बाळा, तुझे काही यावर्षी प्रयत्न करशील त्या तुझ्यासाठी उपचार, मदत आणि खूप मोठे सहाय्य आणि आर्थिक प्रश्न सोडून तुला ते सर्व काही प्राप्त होईल. तुमच्या कुटुंबातील आजपर्यंत कोणीही ते स्थान प्राप्त केले नाही, असे स्थान पुढील काही काळात तुम्ही प्राप्त करणार आहात. तुमचे जीवन स्तर एवढे उंचावणार आहे की जिथपर्यंत आज तुमच्या कुटुंबातील कोणीही त्या स्तरावर पोचले नाही, पण तुम्ही एक निवडक असाल त्या जागी पोहोचणारे, कारण देवाने तुमचे कर्म पाहिले आहेत. तुम्ही ती अपेक्षा ठेवत आहात
तेव्हा देव तुम्हाला ते मोठे यश प्रदान करून त्या जागी नियुक्त करणार आहेत। देवाची योजना तुमच्या विचाराच्या खूप काही पलीकडे आहे। कधीकधी तुम्ही जे काही मागता त्याच्याही पलीकडे देव तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तत्पर असतात। तेव्हा ते आशीर्वाद स्वीकार करा आणि आनंदी होण्यासाठी तयार राहा। आनंदाची बातमी तुमच्याकडे तुमच्या दिशेने येत आहे। देवाने तुमच्या दिशेने अशी संधी आणि असे उपाय पाठवू इच्छितात। याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात केला की तुम्हाला ती भरभराट प्राप्त होईल। देव तुमच्या दिशेने आनंदाची बातमी पाठवत आहे, त्याचे मनापासून स्वीकार करा आणि आनंदी व्हा। तुमचे कल्याणच होणार आहे। ज्यांनी कोणी देवावर आणि देवी शक्तीवर विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकलं आहे त्यांच्या घरी तो आनंद नक्कीच प्राप्त होईल। स्वामी त्याचे घर सुख समाधान आरोग्याने आणि आनंदाने परिपूर्ण करू ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।